डिअर स्टुडंट, आज आपण चर्चा करणार आहे नवनीत 21 अपेक्षित म्हणजे 21 अपेक्षित वरती. काही स्टुडंटचं म्हणणं आहे की किंवा काही टीचरनं सांगितलेलं आहे की 21 अपेक्षित जर यूज केलं तर आम्हाला 40 आउट ऑफ 40 मार्क्स सायन्समध्ये मिळू शकतात. पण हा तुमचा गोड गैरसमज आहे. आणि नवनीतचा जो 21 अपेक्षित आहे बनतो कुठून? आपलं जो नवनीत डायजेस्ट आहे ना, नवनीत पब्लिकेशनचा जो डायजेस्ट आहे त्यातूनच थोडाफार भाग घेतलेला आहे किंवा IMP किंवा PYQ टाकून यामध्ये बनवलेला आहे. आणि तो बनतो कसा? म्हणजे जे बोर्डचा क्वेश्चन पेपर जो असतो त्या पॅटर्ननुसार याला बनवलं गेले. पहिल्यांदा ऑब्जेक्टिव्ह आहे, 1 मार्क क्वेश्चन, मग 2 मार्क क्वेश्चन, 3 मार्क्स क्वेश्चन, मग 5 मार्क्स क्वेश्चन. असं एकदम इझी आहे, स्टडी करायला इझी जातो. पण टोटली जर तुम्हाला 40 आउट ऑफ 40 मार्क्स घ्यायचे असतील तर तुम्ही यावरती डिपेंड नाही राहू शकत. जे स्टुडंट आतापर्यंत काहीच अभ्यास केलेले नाहीयेत किंवा एक्झाम पुढे आलेली त्यांना भीती वाटते, अशांसाठी हा नवनीत 21 अपेक्षित इम्पॉर्टंट आहे किंवा बेस्ट ऑप्शन आहे. पण तुम्हाला जर आउट ऑफ घ्यायचे असतील तर तुम्हाला काय काय करावं लागणार आहे? आतापर्यंतचे PYQ सगळे करावं लागणार आहे, जेवढे PYQ आहेत तेवढे. आणि आपण YouTube चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये ते PYQ सेपरेट प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्याच्यानंतर IMP गिव्ह रिझन्स हे IMP क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि 5 मार्क्सचे सुद्धा IMP क्वेश्चन आपण सेपरेट दिलेले आहेत. तुम्हाला जर आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असतील तर तिथं प्लेलिस्टला जाऊन भेट द्या आणि एकदम व्यवस्थित पद्धतीनं रिव्हिजन करा. आणि 21 अपेक्षित तुम्हाला एक रॅपिड आणि फास्ट रिव्हिजनसाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे, पण आउट ऑफ घेण्यासाठी नाहीये. ओके, थँक्यू.